नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सारंग हा ऑफिसला आलेला असतो आणि ऑफिसमध्ये आता ज्यूस पीत असताना सारंगला आता जगन्नाथाचा फोन येतो आणि तो फोन आल्याचे आता बघतात सारंग फोन उचलतो तर लगेच जगन्नाथ म्हणतो की नमस्कार सारंग मेहेंदळे, ओळखलं का मला? मी जगन्नाथ बोलतो। तेव्हा आता सारंग म्हणतो की तुमचा आवाज कसा विसरेन मी? सारंग म्हणतो की आज कशी काय माझी आठवण काढलीस तुम्ही? तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की आठवण तू काढायला भाग लावलीस, भाग पाडलीस। मला कळलंय की अस्मिताच्या आईवडिलांची तू चौकशी सुरू केली। जगन्नाथ सारंगला म्हणतो की अरे मला जर सांगितलं असतं ना, त्यांच्या सगळ्या पाठीमागच्या 5 पिढ्यांच्या कुंडल्या मी तुमच्या समोर म्हणजे तुझ्या समोर मांडल्या असत्या आणि तेही लगेचच। सारंग म्हणतो की बरेच सत्य लपून ठेवले तुम्ही आणि बरेच सत्य तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुम्हाला सावळीचं सुद्धा सत्य माहीत असेल ना? तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो हो आहे ना मला माहिती, अरे सूर्यप्रकाशासारखं अगदी लख्ख सत्य आहे आणि ते मला माहिती आहे। सारंग म्हणतो की आमच्या विरोधात प्लान करताना मी तुम्हा दोघांनाही सुद्धा बघितलंय। सारंग म्हणतो अगोदर अस्मीला माझ्या आयुष्यात आणून माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि आता सावली बाबतीत माझ्या मनात तुम्ही सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, बरोबर ना जगन्नाथ? जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंग, एक वेळेस मी अस्मीचं समजू शकतो पण सावलीला मी तुझ्या आयुष्यात अजिबात आणलेलं नाहीये। जगन्नाथ म्हणतो की अरे सावलीला राजयोगच त्या घरात घेऊन आलाय आणि तो राजयोग कसा आले ना ते सुद्धा तुला लवकर कळेल, फक्त तू जरा दम धर। जगन्नाथ म्हणतो की तुला सावली खोटी वाटते ना? ज्या दिवशी तुम्हाला सावली खोटी असल्याचा एक पुरावा जरी आणला ना तरी हा जगन्नाथ सगळ्या मेहेंदळे कुटुंबासमोर नाक घासेन नाक। सारंग, माझं हे वाक्य तू लक्षात ठेव। सारंग म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, सावलीचा नक्कीच पुरावा मी तुमच्या समोर आणील। पटकन आता जगन्नाथ फोन कट करतो आणि देवाच्या पाया पडत म्हणतो की देवा, या सारंगवर आता एकदम डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे। सारंग इकडे विचार करतो की सावलीच्या घरच्यांच्या बाबतीत आपण जशी माहिती मिळवली ना तशी सुद्धा माहिती आता सावलीच्या बाबतीत नक्कीच असणार आहे आणि मी खात्रीने सांगतो की एक ना एक दिवस ती माहिती नक्कीच माझ्यासमोर येईल आणि आता मला त्या जगन्नाथ आणि सावलीचं पितळ सगळ्यांच्या समोर आणावंच लागेल असा विचार आता सारंगने केलेला असतो। इकडे आता एकनाथरावांच्या घरी आता सगळे गावकरी आलेले असतात तर तिथे आता जयंती सांगू लागते की जावई बापू ना आमचे मोठे बिझनेसमॅन आहेत। तेव्हा आता एकनाथराव म्हणतात की तुमचा हेतू अगदी स्वच्छ आहे बरं का, पण माझे जावई येतील याची मी खात्री नाही देऊ शकत तुम्हाला। तेव्हा आता गावकरी म्हणतात की तुम्ही जर त्यांच्याकडे शब्द टाकला तर ते तुमचं नक्की ऐकतील आणि कार्यक्रमाला येतीलच। एकनाथराव म्हणतो की मी त्यांच्याकडे शब्द टाकतो, ते जर हा म्हटले तर मी तुम्हाला कळवील। ते ऐकताच आता रामकृष्ण हरी असे म्हणत गावकरी निघून जातात। तेव्हा आता लगेचच सावळीची आई म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतं का जावई बापू येतील म्हणून? एकनाथराव म्हणतात की मला खात्री आहे ते नक्की येतील। पटकन आता एकनाथराव बाहेर येऊन आता सावलीला फोन करतात आणि म्हणतात की सावू बाळा कशी आहेस? सावली म्हणते मी ठीक आहे। तर एकनाथराव म्हणतात की जावई बापू? सावली म्हणते की तेही बरे आहेत आणि ऑफिसला गेलेत। एकनाथराव म्हणतात की बरं, आणि आता एकनाथराव घरच्यांची सगळी खुशाली विचारतात तर इकडे सावली सुद्धा घरच्यांची खुशाली विचारते। एकनाथराव म्हणतात की सावू बाळा एक काम होतं, दरवर्षी आपल्या जत्रेमध्ये हरिनामाचा जो सप्ताह असतो ना तेव्हा गावकरी आले होते आणि आता या वर्षीच्या हरिनाम त्या सप्त्यामध्ये आपल्या जावई बापूंना प्रमुख पाहुणे म्हणून जत्रेमध्ये बोलावण्याचा त्यांचा विचार आहे। तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता म्हणून मी तुझ्याकडे चौकशी केली। एकनाथराव म्हणतात की अगं सावू बाळा, त्यांना तसं विचारून मला सांगशील का येतील का ते, आणि तसं त्यांच्या तू कानावर घालून ठेव, मी येईलच तशी विचारपूस करायला, असे आता एकनाथराव सावलीला बोलतात। आणि आता एकनाथराव फोन ठेवतात तर सावली विचार करते की सारंग सर घरी यायला कसे तयार होतील, हे अशक्य आहे। इकडे आता एकनाथरावांच्या घरी जयंतीने मोठा गडबड घोटाळा केलेला असतो आणि थाळा वाजवून सगळ्या गावकऱ्यांना आता जयंती मोठमोठ्याने ओरडत बोलावत असते आणि म्हणते की जावई बापू घरी येण्यासाठी सुनेला घराबाहेर काढण्याचा यांचा प्लान आहे। तर पटकन आता एकनाथराव आणि जयंतीचा नवरा बाहेर येतो आणि आता जयंतीला समजावू लागतो। जयंती म्हणते की ते जर इकडे राहायला आले तर मला माझी खोली सोडावी लागेल, पण मी आता ऐकणार नाही, मी आणि माझी खोली अजिबात सोडणार नाही।
आता ते सगळं ऐकून जयंतीचा नवरा म्हणतो की अगं एवढा श्रीमंत म्हणजे गडगंज श्रीमंत असलेला माणूस तुझ्या खोलीमध्ये राहायला येणार म्हणजे तो काय असा मोकळ्या हाताने राहायला येणार का? त्याच्या हातामध्ये पैसा असा खळाखळ वाहतोय तो माणूस तुझ्या खोलीच्या बाहेर निघताना असा मोकळा निघेल का? तेव्हा आता जयंती विचारात पडते. जयंती खुश होऊन म्हणते की मला काय काय देतील ते? तर आता जयंतीचा नवरा म्हणतो की अगं बंगला पैसा गाडी सगळं काही तुला मिळेल. जयंती आता खूपच खुश झालेली असते. ताबडतोब आता ते बोलणी ऐकून आता जयंती ही स्वप्नात गेलेली असते आणि आता खरंच सारंग सावलीसोबत त्यांच्या घरी आला आणि मला तुमची खोली खूप आवडली असे सारंग कसा आपल्याला म्हटला हे सगळं आता जयंतीच्या डोळ्यासमोर येतं. आणि मी तुमच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले बरं का, सावली दे बरं ते गिफ्ट. आणि आता मेकअपची मोठी पेटी सावली ही जयंतीच्या हातात देते. हे सगळं स्वप्न आता जयंती उघड्या डोळ्यांनी बघत असते. त्यानंतर आता खूप सारे दागिने सुद्धा सारंगने आणलेले असतात आणि सावलीच्या हातून ते सगळे दागिने जयंती आपल्या हातात घेते. आणि आता ते सगळे दागिने हातात घेतात जयंतीचे लक्ष सारंगच्या गाडीकडे जाते. तेव्हा सारंग म्हणतो आवडली का तुम्हाला ही गाडी? तर जयंती म्हणते की हो. पटकन आता सारंग त्याच्या हातातील चावी जयंतीच्या हातात देतो आणि ते बघून जयंती तर जाम खुश झालेली असते. तर आता जयंती पटकन आता सारंगला म्हणते की पण हे सगळं मोफत का? तर सारंग म्हणतो की हो कायमचं तेही मोफत आणि फ्री. तर जयंती आता आणखीनच खुश झालेली असते आणि जयंती म्हणते की म्हणजे सगळं फ्री आणि मी काहीच पैसे द्यायचे नाही का? तर आता जयंती मोठमोठ्याने स्वप्न बघत समोर बोलत असते आणि आता एकनाथराव जयंतीचा नवरा ते बघून हिला काय वेड लागलं का काय असे आता विचार करून जयंतीचा नवरा जयंतीला भानावर आणतो. पटकन आता भानावर येत जयंती हसतच म्हणते की एका पायावरती मी जावई बापूंना रूम देण्यासाठी तयार आहे. जयंतीचा नवरा म्हणतो की बरं झालं एकदा मानलं बाबा हिने. पण जयंती तेवढ्यातच म्हणते माझी एक अट आहे बरं का, जेव्हा आपण निमंत्रण द्यायला जावई बापूंच्या म्हणजे मेंदळ्यांच्या घरी जाऊ ना तेव्हा मी सुद्धा येणार. तर आता एकनाथराव आणि जयंतीचा नवरा अवाक होऊन तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा आता एकनाथराव विचार करून म्हणता की बरं ठीक आहे सुनबाई, चला तुम्ही आमच्याबरोबर निमंत्रण द्यायला. आता जयंती खूपच खुश झालेली असते आणि आता जयंती खुश होत आतमध्ये जाताच आता जयंतीचा नवरा जयंतीकडे बघत बोलतो की आडवला हरी आणि गाढविणीचे पाय धरी. इकडे आता ऑफिसमध्ये सारंग हा फोनवर बोलून आता कंपनीचं काम करत असतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते आणि आता सारंग काम करत असल्याचे बघून तिलोत्तमाला खूप आनंद होतो. तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे तू पुन्हा कंपनीमध्ये येऊन खूप कॉन्फिडेन्सली काम करायला लागला ना, मला खरंच खूप बरं वाटलं. मागचं सगळं काही विसरून आता तू पुन्हा पहिल्याप्रमाणे कामाला लागलास. तिलोत्तमा म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय सारंग. तिलोत्तमा म्हणते की अरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काल त्या पोरीला तू बरोबर तिची लायकी दाखवून दिलीस सारंग. तिलोत्तमा म्हणते की आणि हे सगळं जेव्हा त्या जगन्नाथला समजेल ना त्याचा खूप त्रास होणार आहे आणि मग त्याला कळेल की आपला हेतू आता काही साध्य होण्यासारखा नाहीये आणि या घरात काही आता आपली डाळ शिजत नाही. तेव्हा आता ती पोरगी सुद्धा आपल्या घरातून निघून जाईल असे तिलोत्तमा सारंगला सांगते. इकडे आता ठरल्याप्रमाणे ऑटो रिक्षातून एकनाथराव आणि जयंती आणि तिचा नवरा मेहेंदळेच्या घरी आता निमंत्रण द्यायला आलेले असतात. तर आता खिडकीतून सावली ही त्यांना बघते आणि आता सावलीला खूप आनंद होऊन पटकन आता सावली त्यांच्याकडे धाव घेते आणि आता एवढा मोठा बंगला बघून जयंती ताबडतोब तिच्या डोळ्याला गॉगल घालते. तेव्हा आता तिचा नवरा म्हणतो हे कशासाठी? तर जयंती म्हणते की सगळं काही नीट व्यवस्थित दिसावं त्यासाठी. लगेचच तिचा नवरा म्हणतो की तू तर आता हिरोईन झालीस. आणि आता तेवढ्यात आता अमृता तिथे येते आणि त्या सगळ्यांना नमस्कार करते. तर जयंती अमृताकडे बघत पटकन सावलीला मिठी मारते आणि म्हणते की माझी नणंद आहे आणि माझी खूप आवडती आहे बरं का, आणि तुझी तब्येतसुद्धा आता चांगली झाली, इथे खाया प्यायला चांगलं भेटतं ना. तर आता जयंतीचा नवरा जयंतीला गप्प राहण्यासाठी सांगतो. तर आता अमृता मोठ्या मानाने सगळ्यांना आतमध्ये घेऊन जाते. आतमध्ये येताच आता जयंती म्हणते सोप्यावर बसू का इथे? तेव्हा आता अमृता म्हणते हो तुमचंच घर आहे बसा ना.
आणि तेवढ्यात आता चंद्रकांत तिथे येतो आणि आता त्या सगळ्यांना तिथे आलेले बघून चंद्रकांत आता एकनाथरावांना नमस्कार करतो. तेवढ्यात आता चंद्रकांत खुशाली विचारत म्हणतो की इकडे यायला काही त्रास तर नाही झाला ना? जयंती म्हणते की अहो कसला आला त्रास, तुमच्याकडे यायचं म्हणून आम्ही पळतच आलो. आणि आता एकनाथराव सारंगची आता विचारपूस करतात. चंद्रकांत म्हणतो की जावई बाप्पू तुमचे ना येतीलच ते. तर आता इकडे जयंती विचार करते की एवढा मोठा बंगला, एवढं मोठं घर, यामध्ये सावलीची खोली किती मोठी असेल. आणि जयंती विचार करते की सावलीची खोली बघून यायला काय हरकत आहे. इकडे आता सावली ही किचनमध्ये येते आणि तिचे किचनमध्ये अंथरायचे कपडे बघून सावली विचार करते की जयंती वहिनी सुद्धा आल्यात, तेव्हा नक्कीच त्या इकडे येतील. त्या अगोदर मला या सगळ्या वस्तू कपडे व्यवस्थित ठेवायला हवेत. आणि तेवढ्यात आता अमृता तिथे येते. तर आता अमृता म्हणते की सावली काय झालं? सावली म्हणते की वहिनी, जयंती वहिनी इथे आल्यात आणि त्या जर इकडे आल्या आणि त्यांना जर कळलं मी इथे राहते म्हणून तर अमृता वहिनी म्हणतात की बरोबर आहे. पटकन आता अमृता म्हणते आपण हे सगळं सामान स्टोर रूम मध्ये ठेवूयात आणि दोघीही आता ते सामान घेऊन स्टोर रूम कडे जातात. इकडे आता चंद्रकांत एकनाथरावांना म्हणतो की तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काही कळालं नाही, सहज आला होतात की काही काम होतं? तेव्हा एकनाथराव म्हणतात की नाही, काहीतरी महत्त्वाचं काम होतं. जयंती म्हणते माझं सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे, मी पटकन आतमध्ये जाऊन येते बरं का. तेव्हा आता जयंतीचा नवरा म्हणतो बस इथे, आतमध्ये काय काम आहे तुझं, कशाला जायचं तुला आतमध्ये? जयंती आता चंद्रकांतला म्हणते की किचन कुठे आहे, मला जरा बघू द्या की. तर चंद्रकांत आता जयंतीला बोटाने इशारा करून किचनकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. आलेच मी असे म्हणत आता जयंती तिकडे जाते. पटकन आता जयंती ही किचनमध्ये येते आणि ते किचन बघून म्हणते की बापरे सावळे, किती मोठं किचन आहे तुझं आणि किती लाईट लावले. एखाद्या सिरियलमध्ये किचनचा जसा सेट असतो ना, अगदी तसाच किचन आहे सावली तुझा. असे आता जयंती खुश होऊन किचनकडे बघत सावलीला म्हणते. आणि आपल्या घरासारखी या किचनमध्ये 4 घरं मावतील एवढं मोठं किचन आहे असे जयंती सावलीला सांगते. अमृता आणि सावली आता फक्त जयंतीचे बोलणे ऐकत असतात आणि तिच्याकडे बघत असतात. आणि आता पटकन त्या किचन मधल्या सगळ्या वस्तू बघत जयंती खुश होते आणि डायनिंग टेबल वर येऊन बसते आणि म्हणते की सावली असा डायनिंग टेबल ना आपल्या घरी असायला हवा. पटकन आता जयंती बसतात. सावली आणि अमृता चहा करतात. तर जयंती म्हणते की आलं टाकलंय ना. आणि आता सावली ही जयंतीला चहा देते. जयंती आता चहा पीत सावलीला म्हणते की तुम्ही जाऊन या आणि बाकीच्यांना चहा देऊन या, तोपर्यंत आहे मी इथे. आणि आता अमृता आणि सावली चहा देण्यासाठी बाहेर जातात. तर तेवढ्या डोकावून जयंती त्यांना गेल्याचे बघताच उठून उभा राहते आणि म्हणते की माझं नाव सुद्धा जयंती आहे आणि मी येथून काहीतरी घेऊन जाईलच. असा जयंती आता विचार करते आणि काय घेऊन जावे असा आता जयंती विचार करू लागते. तर आता सारंग हा आता एकनाथरावांचा शब्द मानून आता जत्रेमध्ये हरिनाम सप्ताहाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार का? तर आता जयंती इकडे काय करणार हे बघण्यासाठी आणि सावल्याची जणू सावली या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.